तुकोबार आहे विहानी भाव प्रसंगाचं वर्णन करताय. काय प्रसंग आहे हा? विहरणी वेगळी, जिला परमात्म्याची भेट झाली, जिला परमात्म्याचा सहवास मिळाला आणि देवाच्या आनंदामध्ये जी स्वच्छंदानं नाचते गाते तिला विहरणी म्हणतात. नित्य हरीची या समागमी बाई, नाही देखील ते सुख भोगू पाई. कोण आहे ती? तिला परमात्मा मिळाला आणि भगवंताच्या आनंदामध्ये ती नाचते गाते उड्या मारते. नंबर 2 विरहिणी. विरहिणी म्हणजे तिला देव मिळाला पण तिच्याजवळ तो फार काळ टिकला नाही. देव अंतर्धान झाला त्या गोपीची जवळून. देव गेल्यानंतर तिला ज्या यातना झाल्या, ज्या वेदना झाल्या, त्या वेदनेतून देव अंगीकार झालं. तिला विरहिणी म्हणतात. कृष्णे वेधिले विरहिणी बोले, चंद्रमा करी तो उभा राखी माई. इको कमी करा आवाज, फक्त भोग्याचा आवाज वाढवला तुम्ही, याचा वाढवा, त्याचा कमीच ठेवा. माझे जीवीचे तुम्ही होणे ना. कुठे गेला तो? विरहामध्ये उडालेली आहे. मला त्याला आणून द्या परत, त्याला आणून द्या परत. हिला जे वाङ्मयामध्ये संबोधन विशेषण आहे ते विरहिणी आहे. नारोबांचे अनेक विरहिणीच्या अभंग गवळणी आपल्याकडे आहेत. पण तिसरा जो प्रकार आहे तो आहे वीर राणी. त्याला वीराणी म्हणतात. वीराणी या शब्दाची फोड वीर राणी. मनुष्य कुठेही असू द्या तो वीर असला पाहिजे. विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे, भक्ती ते कठीण सोळावरील पोळी. निवळे तो बळी शूरळा विरळा शूर. एखादा शूर असावा. जननी जने तो शूर. दाता आईनं पोराला जन्म घालताना दाता व्हावा, शूर व्हावा. नाही तो मैया वाज भली, नाही तर माय बेना पोराची मेलेली बरी. काय करता पडकुट पोरग जन्माला घालून? हा लढणाऱ्यांचा इतिहास घडवणारा महाराष्ट्र आहे. इथं वीरता ज्याच्या जवळ आहे त्याचा पुरस्कार केला जातो. वीर राणी. क्षेत्र कोणतंही असू द्या, माणसाजवळ बळ असलं पाहिजे. बळ नसेल तर हा समाज तुम्हाला किंमत देत नाही. पारमार्थामध्ये बळ नसेल तर देव किंमत देत नाही, आणि व्यवहारामध्ये बळ नसेल तर समाज किंमत देत नाही. जगामध्ये 4 प्रकारची माणसं मोठी होतात. ऐका, कोणती कोणती? टाटा घ्या, अंबानी घ्या, बिर्ला घ्या, मोठी मोठी माणसं घ्या, तुला राजकारणाची काही नावं घ्या. 4 गोष्टी माणसाजवळ असल्या पाहिजे. त्यात पहिली गोष्ट आहे माणसाजवळ शारीरिक बळ असलं पाहिजे. आपलं शरीर उत्तम असावं. शरीर तुमचं कामाचं नसेल तर तुम्ही कुठल्या क्षेत्रात प्रगती करू शकत. खूप तुम्हाला प्रगतीचा अट्टहास आहे आणि त्यांना दिसत नसेल कदाचित, बसून जा खाली मंडळी. मागच्या माणसाला दिसायला त्रास होतो, बसा आहे तिथं बसा. पुढच्या मंडळी बसा. आपलं कीर्तन म्हणजे वेल्डिंगचा टाका आहे. जर टाका मारला की तुम्ही जाणार नाही कुठं. त्यामुळे बसून काय कष्ट करतात, उभे करतात, उभे राहून काय कष्ट करतात, म्हणून बसून आनंद घेतात. मोठ्या संख्येनं तुम्ही सगळे आलात. एवढी गर्दी करायला असं माहिती असतं तर आपण तिकीटवर ठेवलं असतं. बसावा. एवढा समाज आता इतक्या धावपळीच्या धकाधकीच्या काळात, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या काळात कीर्तनाला ओळखलं. कळंबमध्ये बरोबर कौतुक आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा. आयोजन तुम्ही नाथ साहेबांच्या दारात आहात. लाख रुपयाचं घड्याळ हातात घातलं तरी घड्याळातले काटे फिरवण्याचं काम मी करून सुद्धा एवढं ध्यानात ठेवा. अधिष्ठान असतं समज होतं. इकडं तिकडं चालून जातो थोडं. इथं नाही चालत ना. राज दरबार आहे, इथं मालकत्व आहे. भैरव बाबांकडं तुम्ही सगळे आलात नाही तर तुमचे येण्याचे सुद्धा कष्ट फलित आहे. प्रत्येक पाऊल कष्टाचं फलित आहे. व्यवहारामध्ये केलेले कष्ट शून्य आहे आणि पारमार्थिक साधनेत केलेले कष्ट फळ देऊन आणले. म्हणून इथं तुम्हाला तुकामध्ये श्रम केला अवघाला फळ इथं जात नाही. एका सावकाराला कधी कीर्तनाला जाऊ वाटत नव्हतं. काय तो मध्ये लोक कीर्तन ऐकतात. त्याची बायको मध्ये एकदा जा पा काय सवायची त्याला कळून मध्ये घरात काय आजकाल सगळे पडून राहता. जाय का कीर्तनाला. बायको लयच बोलून गेली. तो कीर्तनाला आला. कीर्तन सुरू झाले.
येताना सावकार एकदम पुढे झाले. लोक म्हटले कधी तर येत नाही हा कीर्तनाला आता, पण येऊ द्या, ऐकू द्या. सावकार पुढे आले. त्यावेळेस म्हटले या या बसा. बसले सावकार. कीर्तन सुरू झालं. 15 मिनिट झाले तोवर या बाबाला झोप लागली. काही लोकांना आवड नसल्यामुळे लागतो झोप. परवा माझ्या कीर्तनात एक जण झोपला. आम्ही त्याच्या शेजारी म्हटलं त्यांना उठवा जरा. त्यांना झोप लागली. ते म्हणजे झोपवलं तुम्ही, उठ झोपली. झोपत माणसं सावकार झोपले. आता मोठा माणूस बोलता येत नव्हतं. कसं बस कीर्तन झालं. गायक वादक श्रोते सगळे पडी पसार झाले. निघून गेले. विनेकरी आणि सावकार दोघच जण होते. विनेकरी गेले सावकाराजवळ आणि म्हटले सावकार जा झालं कीर्तन. म्हटले झालं. महाराज कुठे होतो. जोरदार कीर्तन केलं. माझा बोटाना आणला पाहिजे. सावकार एक शब्द ऐकला नाही. काय जोरदार नाही. सावकार घ्या. बायकोला विचारला आनंद कधी न कीर्तनाला जाणार बाबा. आज कीर्तनाला गेला. काहीतरी आणलं असेल, काहीतरी ऐकलं असेल. आले मालक. मालक काय ऐकलं. तो म्हणे माफ कर गाड्या, मला गेल्या तिथं झोप लागली. मला काही ते आठवत नाही. काहीच आठवत नाही. अगं म्हणजे जे आठवतं ते काहीच कामाचं नाही. मी गेलो त्यावेळेला माणसं मला म्हणायची या बसा. आणि कीर्तन झाल्यावर विनेकरी म्हटला जा. तेवढंच आठवतो. बायको म्हणे तेवढंच म्हणा. तोच तुमचा मंत्र. तेवढ्याच मंत्राचा जप करा. म्हणजे याचा हो या बसा जा हाच मंत्र तुमचा. आता त्याची अशी झोप झालेली होती कीर्तनात. त्यानं आपलं केलं जप चालू. बायको निवांत झोपली. त्याचं चालू झालं या बसा जा या बसा जा. दारा चोर आले होते. चोरांनी खिडकीतून पाहिलं घर झोपलं की बघा. एकदा खिडकीतून पाहिलं तेवढा सावकार म्हटले या या. सावकार तर सांगायला खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा लागले. तो सावकार म्हटले बसा. 100% सावकारानं पाहिलं म्हणजे आमल्यात मजा नाही. त्यांनी पाठा फिरवल्या. पळून सुटायला लागले. तेवढं सावकार म्हटले जा. ते म्हटले आता जाण्यात मजा नाही. सावकार मॅनेज केला पाहिजे. चौघी जण हात आली. सावकार आम्हाला माहिती तुम्ही आम्हाला पाहता. आम्ही एक शब्द बोलणार नाही. झालीच आमच्याकडून चूक. तसं तर तुमच्या घरी आम्ही यायलाच नको होतं. पण घ्या आम्हाला पदरात भागातले चोर आहे. पुन्हा तुमच्या दारात कधी येणार नाही. पण एकदा क्षमा करा माफ करा. एकदा चूक झालीच आमच्याकडून. घ्या पदरात. पाहिजे तर कालचं गाठोडं तुम्ही घ्या. हा ठेवा ठेवा सावकार म्हटलं तुम्ही निघा. आमचं नाव तुमचं नाव नाही येत रे निघा. चोर निघून गेले. बायकोला उठवलं उठ हे ठेवून दे. ते म्हणजे काय म्हणजे कायच्या कीर्तनाचं पाकिट आहे ते ठेवू. एवढं मोठं हो. बायको म्हणते मालक सहज कीर्तनाला गेला तर सहज बिनकामाचे 3 शब्द घरी घेऊन आला. या बसा जा हे बिनकामाचे शब्द घरी आणले तर एवढं आठवड सापडलं. अहो खरंच पूर्ण कीर्तन जीवनात उतरलं असतं तर जगाचा मालक भेटला असता तुम्हाला. इतकी तुम्ही ज्या जागेवर बसलाय इथं जगाचा मालक अगोदर येतो आणि नंतर आपण सगळे येतो. म्हणून इथं येत असताना इंटरनॅशनल भिकारीच्या दर्जात आलं पाहिजे. नुसता भिकारी नाही आंतरराष्ट्रीय दर्जाचा भिकारी. देवाच्या दारात पद प्रतिष्ठा सन्मान चपला आपल्या सगळ्या श्रीमंतीच्या वदाकारीच्या असतात. रावणाची 7 कोटी घरं सोन्याची होती जळाली. देवाची अख्खी द्वारका सोन्याची होती बोळाली. आपल्या काय 2-4 चैनी बिनी अंगठ्या बिंठ्या पुढे चमकवता या बॅटरी का नाही नाही. म्हणून काही माणसं म्हणतात आमची 4 एकर शेती ऊस अरे बिबटे त्यात काय करतो त्या ऊसाले. सध्या आंबेगाव तालुक्यात सगळ्यात जास्त बिबट्याचा तालुका आहे. त्या सरकारचं धोरण आहे मुघली आजमच्या जमान्यातलं सरकार म्हणतो बिबटे टिकले पाहिजे. अरे काय करतात बिबटे टिकून 5-50 बिबटे मेले नुकसान होईल या राज्याचं. पण काही सरकारची धोरण अतिशय चुकीची.
तुम्ही बघा वन संरक्षण कायदा कोणाचा मानतला आहे काल पण 2026 चा चालू झाला रोज बिबटे वाघ 2 माणसं या राज्यातले खातोय मारतोय तरी माणसं म्हणतात बिबटे पाहिजे यातले ना 2-3 त्याच्याकडे माणसं 70च्या पॅकमध्ये बिबटे होता 70 मध्ये बिबटे ते या बिबट्यांच्या पुढचे धोरणावर अजिबात राज्य समाधानी नाही असू द्या आता आपण छोटी माणसं आहे आपण फक्त चर्चा करू शकतो मी तुमच्या जुन्नर तालुक्यातली जी घटना पाहिली जुन्नर मध्ये कांबेगाव मध्ये ते छोटस पोरगाव बिबट्या घेऊन गेला अभ्यास करणार लेकरू पोराचा काय आयुष्य कुत्र्या मांजऱ्यापेक्षा बिबटे जास्त झाले काय सांगा सहज जरी आलात तरी काही मिळवणार ठिकाण म्हणजे तुम्ही जिथं बसलाय तिथे म्हणून काहीतरी आलाय ना कष्टानं तर 2 शब्द घरी चांगले घेऊन जा तुमच्या मुलाबाळांना नातवंडांना द्यायला सुख श्रोता व्हा ऐकलेलं दुसऱ्याला सांगायचं त्याला सुख श्रोता म्हणतात तुमच्या मुलाबाळांशी संवाद साधणं ही काळाची गरज आहे त्यांना सांगा बाळा व्यवहारात मोठं व्हायचं असेल तर पहिलं बळ आपलं शरीर उत्तम असलं पाहिजे तुम्ही खूप करोडपती घरचे शरीर कामाचं नाही काही उपयोग नाही शरीर गेलं संपला तुम्ही जगातून शरीराची काळजी फार घेतली पाहिजे हो त्या शरीराकरता उत्तम खानपान माणसाचं असतं 2 पैसे घरात कमी राहू द्या पण दूध तर घरात चांगलं ठेवा चांगलं गाईचं शुद्ध तूप खा दूध खा पुराणा द्या मांसाहाराकडचा कल आवरा हात आवरा अंमली पदार्थापासून आपण सावध राहा जेणेकरून आपलं शरीर उत्तम देखील काय शरीर लोकांची तो विराट कोहली म्हणतो मी नॉनव्हेज खात नाही मी अंमली पदार्थाचं सेवन करत नाही काय कमी होत त्याला काय पैसा असेल त्याच्याकडे करोडो रुपये बँक बॅलन्स असेल हजारो करोड रुपयाची मालमत्ता आहे विशेष म्हणजे विजय नाही लोक ग्रामीण भागातून शहरात राहायला जातात कळमधून सकुल्याला राहायला जातात त्यानं तसं नाही केलं त्यानं रायगड जिल्ह्यात 37 करोड रुपयाला एका ग्रामीण भागात जमीन घेतली 5 एकर 37 करोडला आणि 37 करोड रुपयाची घेतलेली जमीन मी ज्या अर्थी करोडो रुपये इकडे शेतकऱ्याला जमिनी करता देतोय त्या अर्थी इथल्या देशातल्या काही लोकांची इच्छा होईल की विराट कोहलीच्या शेजारी आपला सुद्धा बंगला असला पाहिजे त्या गोरगरीब शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे या भावनेनं मी जमिनीची गुंतवणूक केली ही विचार आहे त्याची साधी गोष्ट अनुष्का शर्मा नावाची बायको आहे त्याची प्रसिद्ध अभिनेत्री काय नाव आहे त्याच्या बायकोचं काय अनुष्का माझ्या बायकोचं नाव माहिती आहे आपली बायको अनुष्का बी नाही शर्मा काय माहिती विराट कोहलीची बायको अनुष्का शर्मा प्रसिद्ध अभिनेत्री करोडो रुपये दोघांचे खात्यात जमा होतात पण त्यांना माहितीये हे बल टिकवण्याकरता कोणाजवळ तरी मांडी घातली पाहिजे अरे या महाराष्ट्राचा राजा तुकोबारीच्या कीर्तनात मांडी घालत होता महाराजांना 100-200 वर्षाचं विजय म्हणतो तो काय सामान्य राजा होता का तुमच्या माझ्या अंतःकरणात घर करून राहणारे अंतःकरणाला आजही त्यांच्या नावानं स्फूर्ती देणारे बळ देणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवबाराजे कीर्तनाला मांडी घालून बसले का त्यांना माहिती होतं कुठं तरी चांगला विचार जीवनात स्वीकारल्याशिवाय प्रगतीचं पाऊल पुढे टाकता येत नाही शारीरिक बल माणसाजवळ असलं पाहिजे शरीर माणसाचं उत्तम असतं पहिलं बळ आहे शरीराचं दुसरं बळ आहे बुद्धीचं माणसाकडं पोट भरण्याची बुद्धी असली पाहिजे कोणी आपली निंदा नाराजगी करतं हे कळण्याची बुद्धी असली पाहिजे एखादा आपल्यावर ठिकाण टिप्पणी करतोय त्याला उत्तर देण्याची बुद्धी आपल्याला असते देवाला दिली आहे फक्त त्याचा वापर करता आला पाहिजे काही लोकांना जगात आपली निंदा होते की स्तुती होते तेही कळत नाही एसटी मध्ये मुलगी बसलेली कंडक्टरच्या पोरीकडे गेली बाई काय का नाव अमुक अमुक कोणत्या गावची म्हटलं मनसरची बर बर घरी चालली का हो घरी चालली अपडाऊन करते वाटतं रोज कॉलेजला जाणे ना हो का जाणे बर खूप पुढे जाशील बाई जीवनात माझा आशीर्वाद आहे तुला पण तुमच्या आशीर्वादाची काही मला गरज असे वाटत नाही तुम्ही एकदम कसं म्हणताय मला की मी खूप पुढे जाईल नाही तुझ्या हातातला मोबाईल तुला खरंच जीवनात खूप पुढे घेऊन जाईल
म्हणजे काका पण नाही लक्षात आलं नाही ते म्हणत बाई तुझ्या गाव जाऊन अर्धा तास झाला मंचर जाऊन अर्धा तास झाला मला समाधान आहे तू जर एसटी तितक्या पुढे येतं मोबाईलच्या नादात जीवनात किती तशी बाबा सुधारावं तितकं आपल्या बुद्धीला नेमकं समोर आपल्याशी कोणत्या भावने बोलतोय काय तो म्हणतो फार प्रगल्भता झाली अरे होते त्याच्यापेक्षा बुद्धी झाली माणसं मला वाटतं का लोकांची मेंदू चालताय द्या 9वी-10वीच्या पोरीच्या हातात तुम्ही बाजाराची पिशवी पाठवाय ना बाजारात यांनी फक्त बोकेची भाजी शेपूची भाजी शिवपालक तांदळाची भाजी हिरव्या भाजीपाल्याची नावं सांगावी शक्यच नाही शक्यच नाही अहो एक सोनमाय पाय पडायला आली बाजारात ती सासू दूर नावा दिला विशाल महाराज म्हटलं काय थांबा पळबाई महाराजांच्या पाय बाई सोनरी आता लग्न झालं 8 दिवस झाले म्हटलं चांगली हुशार आहे तुमची सून बाबा बाबा खूप शिक्षण आहे म्हणजे तिथं म्हणून तर आम्ही सून केली म्हटलं होते ध्यानातच येते तुमच्या कसं ध्यानात बाबा म्हटलं बाईच्या हातात बाजाराची पिशवी आहे तिनं पिशवीत खाली टमाटे ठेवले टमाट्यावर बटाटे ठेवून खाली माहिती तेव्हा ध्यानात आलं बाई चांगली शिकलाय हो शिक्षणाशिवाय ही प्रगती होतच नाही माणसाची जे म्हणतो ऑनलाईन झालं अरे ऑनलाईन झालं इतकं मागात पडले किती उदाहरणं सांगू तुम्हाला मी अगोदर काही गोष्टी माणूस बाजारातून आणायचं तेच बरोबर आता काही सुधारायला तयार नाही डुप्लिकेटचा कारभार आला 2017ला मला चांगलं आठवतं जितका मोबाईलचं रिचार्ज आपण मारलं 100 रुपयाचं रिचार्ज मारलं तर काही पैसे कट करून तुम्हाला वापरायला घ्यायचे तुम्ही सगळे सुज्ञ माणसं याला आलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब कंपनी तुम्हाला देईल तुम्ही एवढ्या वेळा कॉल तुमचा इतक्या सेकंद झाला इतके बिल झालं यायचं की मेसेज आता काय ब्रेन हॅमरिंग केला जातो अंबानींनी रिलायन्स आणलं ते जिओ आणलं फुकट जिओ वाटलं सगळ्यांना फुकट कोणाच वाटेल फुकट फुकट भेटलं आता रिचार्ज संपला की तुमचा मोबाईल रिकामी झाला तुम्हाला काय महिन्याचा तपशील मिळतो का किती सेकंद बोलला किती कॉलवर बोलला 350चा पॅक मारला तर तो जो नेट संपलं की कोणा तुम्हाला नेट करता दरिद्र्यासारखा पदर पसरवावा लागतो दुसऱ्याकडून घ्यावं लागतं काहीतरी की करावं चालत कारण आता त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही 10-15 वर्ष अगोदर माणसं लाईट बंद केल्यावर झोपायची आता नेट बंद केल्याशिवाय झोप लागत कारण जगच ऑनलाईन झालं एकाने मला फोन केला हॅलो काय म्हटलं बोला किती वेळ आहे महाराज म्हटलं तासभर लागली काय आवडतं तुम्हाला स्वीट मध्ये खायला म्हटलं लाडू आवडता मला कोणते आवडतं म्हटलं बुंदीचे आवडतात फार फार लगेच बनवायला बायकोला म्हटलं लाडू बनव बुंदीचा लाडू आवडता महाराजांना ती म्हणे किती वेळ यायला 1 तास वेळ आहे ती म्हणजे 1 तासात लाडू होता आता वेळ लागतो तुम्ही आता लाडू ऑनलाईन मागवा तो म्हणजे लाडू ऑनलाईन भेटा अरे म्हणे आजकाल लेकर ऑनलाईन भेटा लाडू काय घेऊन बसायचं तुम्ही त्याने त्याच्या मित्राकडून हाजीरामचा नंबर घेतला स्वीट मार्ट हॅलो ते कोणी बाई बोलत होती शक्यतो जेवढे ऑनलाईनचे नंबर आहे महाराज तिकडून बाईचाच आवाज येतो तुम्ही पहा म्हणून काय माणसं असे नुसतं बोलत लावत राहता काम नाही चालणार अरे काही काम तर पाहिजे रिकाम आहे तुला हॅलो ती बाई म्हटली मराठी करता एक दाबा हिंदी के लिए 2 दाबाई प्रेस द 3 फॉर इंग्लिश घरी पुणे जिल्ह्यातला होता तो म्हणजे मराठी एक दाबा ती पुन्हा म्हटली स्वीट खरेदी करायची असेल तर 1 बटन दाबा नमकीन मध्ये 2 दाबा खट्टा मिठा करता 3 दाबा काय ताप झाला म्हणजे पुन्हा झाली 1 बटन दाबा ती म्हटली स्वीट मध्ये लाडू खरेदी करायची असतील 1 दाबा पेढ्या करता 2 दाबा मिठाई करता 3 दाबा काय ताप झाला हा म्हणे नाश्ता फोन लावला म्हणजे यांना 1 बटन दाबलं ती म्हटली बुंदीचे लाडू घेण्याकरता 1 बटन दाबा रव्याचे लाडू घेण्याकरता 2 दाबा खव्याचे लाडू घेण्याकरता 3 दाबा आज याला बुंदीचेच पाहिजे होते त्याला पुन्हा 1 बटन दाबलं त्याला वाटलं झाला आता ती म्हटली 1 किलो करता 10 किलो करता 2 दाबा आणि 1 क्विंटल करता 3 दाबा गडी आंबेगाव तालुक्यातला होता रागा 3चं बटन दाबलं फोन कट केला 5 मिनिटात त्या बाईचा फोन आला
साहेब आम्ही दुकान लावलं तेव्हापासून 1 क्विंटल लाडूची ऑर्डर देणारे तुम्ही पहिलेच आहे. सांगाय लाडू कोण्या पत्त्यावर पाठवायचे. आता आंबेगाव चांगलींची हिरो होतो तिचं काय लावलं. तो म्हटलं मॅडम आम्ही तिघं भाऊ आहे. लहान्यासोबत बोलण्याकरता 1चं बटन दाबा, मधल्यासोबत बोलण्याकरता 2 दाबा आणि मोठ्यासोबत बोलण्याकरता 3 दाबा. 3 फोन कट केला तर अजून लावा. अरे जे ऑनलाईन झालं सुखी होतं. विठ्ठल शरीराचं बळ, 2 बुद्धीचं बळ. बुद्धी सदेश ठेवा. बुद्धी आपली चालवा, कोणाच्या अधीन राहू नका. कधी कधी बोटानं तोंडानं पाड्यांवरचा हिशोब जरा मेंदूला शिकवा. काय कॅल्शियम बघायची कायम, काय नंबर बघायची कायम. आपलं डोकं रोज वापरा. रोज काहीतरी 4 ओव्या 5 ओव्या 1 ओवी 1 ओळ पाठ करा. मेंदूची काळजी घ्या. शरीराबरोबर माणसानं मेंदूची काळजी घेतली पाहिजे. आपण मेंदूची काळजी घेत नाही. महाराज बुद्धी नाही तर तुमच्या इतके गरीब या जगात कोणी नाही. बुद्धी नसेल तर आपण सगळ्यात गरीब आहे. आपलं ज्ञान कोणाच्या दारात पदर पसरू देत नाही. मनुष्य ज्ञानी असला पाहिजे. ते म्हणायचे विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली. महात्मा ज्योतिबा फुलेंनी हे संस्कार राज्याला दिले. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. एवढे अनर्थ आहे. मूर्खाचा नाद करू नका. मूर्खाचा हात सोडून द्या. विद्वानाच्या सोबत राहा, चांगल्याच्या सोबत राहा. बुद्धीचं बळ ज्याच्या जवळ आहे त्याच्या सोबत कालावधी घाला. चला, पहिलं बळ शरीराचं, दुसरं बळ बुद्धीचं, तिसरं बळ व्यवहारामध्ये मोठं व्हायला. तुम्हाला व्यवहारातली बळ सांगतोय. पारमार्थातली बळ सांगून उद्धव महाराजांना पहिलं चरण म्हणायला लावायचंय. तुमचं आडनाव तुमचं नाव कमालीचं आहे उद्धव महाराज. तुमचं नाव उद्धव आहे, आडनाव शिंदे. म्हणजे दोन्ही गटाचा एकच माणूस आहे. पहिलं चरण त्यांच्याकडे जायचंय मला. तुम्ही सगळे असल्यामुळे स्वस्त आम्हाला त्या क्षेत्रातली माणसं आहे. नाही त्याच्या उमेदवार बसलेली भाऊ घातलेल्या आता निवडणुका चालू आहेत. सगळ्याच पक्षाची मंडळी कीर्तनाला आहे. कोणाही पक्षात राहा, पण एवढी बळ घरी घेऊन जा. या बलानं विभूषित राहा, नाही तर हा समाज घात करेल तुमचा. हा समाज तुम्हाला काढून दिला. अरे समाजातला सण निघून गेला. आता 40-40 वर्ष सेवा करूनही एखाद्याचं काम बोलू नका. 41व्या वर्षात तो म्हणता आम्हाला यंदा त्यांच्या बाजूला जायचं नाही. इतका मूर्ख समाज राज्यात वाढायला लागला. आधी उपकार ध्यानात ठेवतात लोक. 99 काम करा, 1 होऊ देऊ नका. लोक 99 विसरतात. आता काय सांगा. त्यामुळं आहे त्यात समाधानी राहा. अगोदर आपल्या परिवाराची प्रायोरिटी, शरीराची प्रायोरिटी जोपासा. डिप्लोमॅटिक राजकारण करणाऱ्या लोकांच्या बाजूला राहा. नाटकात अभिनयात जीवन जगणाऱ्या लोकांच्या बाजूला राहा. आणि विनंती तुम्हाला, तुम्ही ज्ञानोबा तुकोबारांचे वारसदार आहे बाबू. प्रत्येक पक्षातला, या महाराष्ट्रातला गरीबातला गरीब, श्रीमंतातला श्रीमंत माणूस त्याच्या परिवाराकरता खूप महत्वाचं आहे. ध्यानात ठेवा. तुम्ही गेले ना, तुम्ही गेले त्या दिवशी तुमचा असतो झाला. ध्यानात ठेवा. फार अपेक्षा करू नका की लोक तुमचं नाव घेतील. काही नाही हो, कोणीच नसतं महाराज. कोण सब चोतो की बाजार में पत्रों का व्यापार चल रहा दुनिया में. मला ऐकायला जड जाईल सगळं, पण एवढं वाक्य ध्यानात ठेवा की मी आहे, तुम्ही आहे, तोवर मजा आहे. बाकी नाही. गेला संपलं. असतो होऊन जातो, झिरो होऊन जातो माणूस. अरे अनेक लोकांचा इतिहास आहे, सांगून आपला वेळ घेत नाही. झाला मला त्याच्यावर स्वतंत्र बोलता येईल. शरीराचं बळ, बुद्धीचं बळ, तिसरं बळ आहे पैशाचं. मजबूत असला पाहिजे माणसाजवळ पैसे. काय म्हणेल याची पर्वा करू नका. उत्तम मार्गानं खिसा भरलेलाच असला पाहिजे. जोडणी आधार उत्तम Yeah.
वाजलाने वालेला कोठे ओ वाजलाने वालेला कोठे जलने वाला कोई नहीं मतलब के तब संग साथी जब जबळा तब कोणी नाही तुम्ही गेला संभ अपेक्षा करू नका तुमच्या पाठीमागं तुमचे तुमचे राहतील ते म्हणायचे ते जितने लोग हलाल थे सब कप्तान बनले कोणालाही मालक व्हावं वाटतंय महाराज तुमच्या दुःखात कोणी सहभागी होत नाही नियम आहे या मातीचा संस्कार आहे या मातीला ते काय दोष म्हणावा दुर्दैव म्हणावं पैशाचं बळ राहू द्या उत्तम सोबत उत्तम पैसा चांगल्या मार्गाने भरपूर द्रव्य मिळवा ती समाजाकरताही वापरा आणि स्वतःच्या मुलाबाळांच्या व्यवस्थेकरताही वापरा चला पुढं पहिलं बळ शरीराचं दुसरं बळ बुद्धीचं तिसरं बळ पैशाचं आणि चौथं बळ आहे सत्तेचं सत्ता असेल तर तुम्ही मजबूत राहा सत्ता नसेल तर तुमची कामं होत नाही व्यवहार सांगतोय तुम्हाला सत्ता लागतेच त्याशिवाय या चार बळाशिवाय व्यवहारामध्ये क्रांती होत नाही या चार बळांनी जगातल्या कोणत्याही माणसाला चार पुरुषार्थ लावा चार बळ लावा का माणसं मोठी झाली तर चार बळ त्यांच्याकडे आहे म्हणून ती मोठी झाली आणि का माणसं गरीब राहिली तर त्यांच्याकडे ही चार बळ नाही म्हणून ती गरीब राहिली बर बर तो खबर आहे तुम्ही कोणती बळ गोळा केली महाराज म्हटले आम्ही पारमार्थिक साधनेतली बळ गोळा केली त्यातलं पहिलं बळ आहे विवेकाचं थोडा आवाज द्या दुसरं बळ आहे वैराग्याचं विवेकासहित वैराग्याची बळ धगधगीत ज्वाळ लागली जैसा आमच्याजवळ विवेक होता आमच्याजवळ वैराग्य होत आता विवेक वैराग्य या काही गप्पा मारायच्या गोष्टी नाही वैराग्य कशाला म्हणतात मामासाहेबांना संस्थेची ज्ञानेश्वरी प्रकाशित करायची होती पहिली त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्रामध्ये आवाज दिला एसपी कॉलेजचे प्राचार्य पुण्याचे मामासाहेब वारकरी संप्रदायातले गोड व्यक्तिमत्व ज्यांना दांडेकर मामा म्हणायचे त्या सोनोपंत दांडेकर मामांनी संपूर्ण महाराष्ट्रातून निधी गोळा केला आणि ज्ञानेश्वरीचं प्रकाशन केलं जेवढा पैसा लागणार होता तेवढा पैसा गोळा झाला नेमकं त्याच दिवशी मामासाहेबांचं कीर्तन मुंबईला होतं कीर्तनाला गेले अनेक मोठी माणसं कीर्तनाला आलेली एक माणूस कीर्तन झाल्यावर मामांना भेटला तो म्हटला मला ज्ञानेश्वरीच्या प्रकाशनाकरता तुम्हाला 1,00,000 रुपये द्यायचे मामा म्हटलं हरकत नाही पण आता देऊ नका कारण ज्ञानेश्वरीच्या प्रकाशनाकरता जेवढा पैसा लागणार आहे तेवढा माझ्याकडे पुरेसा आहे गोळा झालेला आता सध्या पैशाची काही गरज नाही त्याला जरा अहंकार झाला म्हटलं मी 1,00,000 रुपये देतोय तुम्हाला छोटी रक्कम नाही त्या काळात आता तुम्ही नाही म्हणताय 1,00,000 रुपये एक रकमी देणारा दाता महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरला तरी तुम्हाला शोधून सापडणार नाही मामासाहेब म्हटले खरंय पण 1,00,000 रुपये एक रकमी नाकारणारा कीर्तनकार तुम्हाला इथून पुढे शोधून सापडल्यावर मिळणार नाही तुम्हाला बरं वाटलं नाही ऐकायला मलाही बरं वाटलं पण फक्त सांगायला तुम्ही ना ती एखादा परीक्षा घेऊन पाहिजे एखादी याला खाली मी घेऊन जाईल आपण सांगू शकतोय विवेकासहित वैराग्याची विवेक होता वैराग्य होत तिसरी गोष्ट आम्ही भावनेचं बळ गुंफलं परमार्थामध्ये भावना जी लागते भावबळे आकळे भावनेच्या बळाला तो जोडले भावबळे आकळे गणपती बाप्पा करता तुम्ही श्लोक म्हणता सगळे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ तुम्ही या श्लोकाचा अर्थ शोधला का कधी कोलेकर त्याचा अर्थ काय होतो वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाच्या आता गणपती बाप्पाला वाकड्या तोंडाच्या म्हणणं ही निंदा की स्तुती आहे सरळ निंदा आहे ना तुम्ही हा श्लोक ज्या वेळेला देवापुढे म्हणता त्यावेळेला निंदा म्हणून म्हणता का नाही हो स्तुती म्हणून म्हणतो तुमचे शब्द वजा झाले आणि तुमच्या शब्दातल्या भावनेचा स्वीकार झाला लक्षात ठेवा परमार्थामध्ये शब्द नाही भावना महत्वाची शब्दाला काय करत
भावनेला माणसं जोडलेली असतात. देव भावनेला जोडला तुकोबारे म्हणते आमच्याकडं भावनेचं बळ आहे आणि शेवटचं बळ आहे निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ तुका म्हणे त्याची फळ तुका म्हणे त्याची फळ निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ तुका म्हणे त्याची फळ तुका म्हणे त्याची फळ चार बळ परमार्थामध्ये गोळा करावी लागतात. तुकोबारे म्हणतात आम्ही ती गोळा केली आणि आम्हाला त्या बळाच्या आधारावर पदरात सुद्धा खूप चांगलं फळ पडलं. काय मिळालं महाराज? आणि हे बळ गोळा करताना तुम्हाला काही वेदना झाल्या का? झालेल्या वेदना, झालेला त्रास आणि मिळालेलं बळ याचा समन्वय तुकोबारे सेवेला निवडलेल्या गुन्ह्याच्या पैसे आम्ही काय केलं? साध्य मिळालं आम्हाला, साधिले अवीट निज सुख. पण आम्ही ते मिळवण्याकरता क्षणभरी आम्ही काही वाईट काळ सोसला. किती होता तो? क्षणभरी. अहो एवढंच तुम्ही आम्हाला सोसलेलं सांगताय. ज्याला काही मिळवायचंय ना त्याला सोसावंच लागतं. सोसल्याशिवाय कोणाला काही मिळत नाही. आणि ज्याला न सोसता मिळालं ते मिळालेलं टिकत नाही. माणसाकडे पैसा यावा, श्रीमंती यावी, नाव यावं, सन्मान यावा, पण हळूहळू चढत्या आलेखानं यावा, एकदम येऊ नये. त्याची किंमत माणसाला कळत नाही. आज आपण आपल्या पोरांची लाडकोड कौतुक करतो. सध्या जगामध्ये कोणत्याही बापाला असं वाटतं माझ्या पोराची हौस केल्या पाहिजे. इतक्या हौस मुलाचे करू नका की त्या मुलाला स्वतःच्या हौसे करता कष्ट करावे लागतात याचं भान सुद्धा राहणार. काय करतात त्या हौशा? अरे तुमच्या मुलांची स्थावर जंगल मालमत्ता प्रॉपर्टी तुम्ही मिळवलेली आहेच ना तुमच्या पोरांची. पण काळजी त्यांची तुम्हाला घ्यावी लागणार आहे. जी काळजी विरोधाभासात घ्या. आपण त्यांची व्यवस्था करून ठेवण्याबरोबर त्यांच्या हट्टही पुरवतोय. अहो 7वीला असलेल्या मुलांनी आमच्या जिल्ह्यात आत्महत्या केली. वर्ग 7वीला आत्महत्या का केली? तर वडिलांनी फक्त मुलाला सायकल घेऊन दिली नाही, आत्महत्या केली. घरात सायकल, बाबा मोठ्या भावाची सायकल वापरला, अजून काय सायकल घेतो, गडपास घेतला पोरानं घरात.
काय क्रोध वाढला, सातवीच्या मुलाला काय कळतं. आपण सातवीत होतो त्यावेळेला आपली काय अवस्था होती. काळ दिवसागणी बदलतोय. तुमच्या मुलाबाळांचं भविष्य सांभाळणाऱ्या जगाच्या पाठीवर एकच विचार आहे, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. एवढं ध्यानात ठेवा. त्या तुमच्या मुलाबाळांना हे लुटू द्या धन. हे ज्ञानोबा तुकोबारांचं वाङ्मय आहे. तुमच्या मुलांच्या उद्धारा करताय, कल्याणा करताय. त्याकरता आईनं जरा टीव्हीचं रिमोट हातात खाली ठेवा आणि गाथा ज्ञानेश्वरी हातात घ्या. एक दिवस असं येईल की तुमच्या घरात पैसा खूप असेल. एक दिवस असा येईल तुमचं घर नाना तऱ्हेच्या सुख सुविधांनी भौतिक साधनांनी भरलेलं असेल, पण तुमच्या घरात संस्कार नसतील. सख्खा भाऊ शरीराची भूक भागवण्याकरता बहिणीजवळ झोपतो, तो देश पाकिस्तान आहे. आणि रस्त्यानं जाणाऱ्या परस्त्रीला आई म्हणून आवाज देतो, तो देश हिंदुस्थान आहे. ही ओळख आबादी ठेवायची असेल तर कीर्तनाला बसलेल्या लोकांनी जरा काळजी घ्या. आमचं फार बरं चाललंय असं म्हणू नका. काय बरं आहे तुमचं? दारू पिऊन तुमचं लेकरू तुमच्या घरात येतं ते तुमचं ऐकत नाही. तुमचं काय बरं आहे? नाही नाही, आम्हाला गावात मान आहे. अरे घरात तुझं मरण होते, रोज इज्जत करतात घरातली माणसं तुझी. काय काय चाटायचं त्या गावातल्या मानाला? रोज तुमची सून तुमचा 4 वेळा अपमान करते घरात. काय लावायचं तुमच्या? नाही नाही, आमच्याकडे खूप आहे. काय? अरे कोणाकडेच काही नाही हो. नसलेली गुरमी आहे आपल्याकडे. सगळे तर पारतंत्रच आहे. कोणाचा तरी काळ कधीतरी संभणार आहे, कोणाचा तरी काळ कधीतरी येणार आहे. आहे ते दिवस जाणार आहे, नको ते दिवस येणार आहे. जगाचा नियम आहे. रात्र गेल्यानंतर दिवस येणार, दिवसा पाठीमागे रात्र येणार. एक कालचक्र आहे. ते काही तुमच्या माझ्या बापदादाची जागीरदारी नाही, मक्तेदारी नाही. त्याच्यावर धीराचे गाजवणार अजून या भूमीवर आला नाही. तरी माणसाला कसली गुरुली कळत नाही. अरे माझ्याकडे खूप आहे. काय मुलीलाही माहेरात वाटत मी अजून मोकळी काय. 20 वर्षाची होईपर्यंत घरात राहणार आहे. बाई 20 वर्षाची आहे तोवरच घरातला आनंद घे. तुझ्या घरी नांदायला गेली तिथं एक दिवस असा येईल की जन्म दिलेल्या माऊलीची भेट घ्यायला सुद्धा सासूची परमिशन घ्यावी लागेल. इतकं पारतंत्र्यातलं जग आहे. काय अनुभव आहे जगाचा? आहे तो काळ सुखाचा आपण भगवंताच्या विरोधात काढतो आणि कडो येईल अंतकाळी मरणासन्न अवस्थेमध्ये देव आठवतो. शांततेच्या काळात घाम गाळूया सगळी, तुमच्या माझ्या सही. म्हणजे संघर्षाच्या काळात रक्त सांडावं लागणार नाही. शरीर चांगले तोपर्यंत परमार्थ करूया, उपासना करूया, ज्ञानोबा तुकोबारांची सेवा करूया. प्राण जायची वेळ आली की ज्ञानोबा तुकोबारांनी आवाज द्यावा, म्हणावं कर्मानं खूप श्रेष्ठ माणूस बरं का, त्यांना वर घ्या, त्यांना वर घ्या, घ्या देवा तुमच्या शरणाजवळ असा कोणीतरी निरोप सांगणार म्हणावं. व्यवहारामधली 2 पैशाची नोकरी मिळवायला बसेला लागतो. जगन नियन त्याच्या दारात कायमस्वरूपी वास्तव्य करायला ज्ञानोबा तुकोबाराशिवाय कोणाचं बसेला चालत नाही याचं भान कीर्तनात बसलेल्या प्रत्येकानं सांगणाऱ्या सही ठेवतो. हे कीर्तन नाही, भाषण नाही, तुमच्या माझ्या घरातली चित्र ध्यानात ठेवा. कशाचीच गोरगी धारण करू. जितका काळ सोसता येईल तेवढं काही काळ सोसा, कष्ट करा. तुकोबारांनी केलेले मिळवण्याकरता क्षणभरी या मी सोसली बाई. सोसल्यानंतर मिळतच नाही. त्या सीताबाईचं नाव घेतलं जातं. कशाने घेतलं जातं? तिच्या बापाच्या कडं खूप प्रॉपर्टी होती. तिचा बाप मिथिलेचा राजा होता, अशी ओळख आहे तिची. खूप दिसायला आमची आई जानकी मैया सुंदर होती, अशी ओळख आहे का स्थितीची? स्थितीची ओळख काय? अरे जिचा बाप मिथिलेचा राजा, जिचा सासरा अयोध्येचा राजा, जिचा नवरा त्रैलोक्याचा मालक, मखमलीच्या गादीवर फिरणारे पाय, नवऱ्याबरोबर संघर्ष करायची वेळ आली तर 14 वर्ष वनवासात अनुकुचित दार दगडावर फिरत होते. म्हणून तिचा पुरस्कार या देशाने केला की सीतेसारखा त्याग मालकासोबत कोणी केला नाही. त्यागानंच त्यागात शांती अनंतर. त्यागाने मनुष्याला समाधान मिळतं, उंची मिळते, शांती मिळते. नाही ज्यावेळेला वनवासातून आले त्यावेळेला भरतजींनी सगळ्यांचं दर्शन घेतलं. पण एक घटना आहे की भरतजींनी कौशल्या मातेचं, सुमित्रेचं, कैकेयीचं, तिघींचंही दर्शन घेतलं.
मोठ्या भावाच्या सांगण्यावरून कैकईचे दर्शन घेतलं. इच्छा नव्हती घ्यायची, पण राम दादा नाराज होईल, माझा मोठा भाऊ सांगतो ते माझ्याकडचा प्रमाण आहे याची जाणीव होती. ठेवलं डोकं कैकेच्या पायावर, पण कैकेच्या पायावरून जसं डोकं उचललं भरताना तसं पुढं कोणाच्या पायावर ठेवलं असेल तर ते सीतामय्येच्या चरणावर ठेवलं. आपल्या संस्कृतीत मोठ्या भावाच्या पत्नीला आई मानतात. वहिनी हा आई या शब्दा इतकाच पवित्र शब्द आहे. आई, तो म्हटला माझी आई आहे. मला पाया पडू दे. सगळे भाव विहोर झाले. रामप्रभूच्या अगोदर बहिणीच्या पायावर डोकं ठेवलं. सगळे म्हणतात हो यातलं नेमकं नशिबान कोण आहे, सीता की भरत? नेमकं नशिबान कोण आहे? त्यावेळेला कळत होतं यातलं नशिबान कोणाला म्हणावं, सीतेच्या पायाला म्हणावं की भरताच्या डोक्याला म्हणावं. पायही नशिबान आहे का? कारण जे डोकं सीतेच्या पायावर ठेवलं जात आहे, राज मुकुटा करता जिथं देशोदेशी भांडण चालू आहे, मला राजा व्हायचंय, मला राजा व्हायचंय, या करता ज्या देशात भांडण चालू आहे तिथं हे असं डोकं आहे. त्याला सुवर्णाचा मुकुट भावानं दिला, सांगितलं डोक्यात घाल. त्यानं सोन्याचा मुकुट डोक्यावर घातला नाही, तो राज सिंहासनावर ठेवला. आणि ज्या डोक्यावर सोनं घालायचं होतं त्या डोक्यावर भावाच्या चपला घेऊन आल्या. इतकं धन्यतेच पात्र असलेलं मस्तक आहे ते. त्यामुळे सीतेचे चरण धन्य आणि एका बाजूला भरताचं मस्तक धन्य आहे. त्याचं कारण हे ते मस्तक आहे हे त्या चरणाला लागलं ज्या चरणानं 14 वर्ष रघुरायाची रामरायाची सेवा केली. अडचणीच्या संघर्षाच्या काळात, अपमानाच्या काळात, गरिबीच्या काळात, आजारपणात जी सोडून जाते तिला कशी अर्धा गेली म्हणून तिला कशी बायको म्हणतात. नवऱ्याच्या आजारपणाची उभी ती पत्नी, नवऱ्याच्या गरिबीची उभी, श्रीमंती तर सगळ्याच उभ्या राहतात. माफी मागून बोलतो, श्रीमंती उभं राहणारी स्त्री त्याला नांदायला जाणावी लागते असं काही नाही. स्त्री या जातीकडं गौरवाने पाहिलं जातं, ते श्रीमंतीत नांदणारीच नाही, गरिबीत न्याय देण्याची, आजारपणात सहकार्य करण्याची, अडचणीच्या काळात मदतीला राहून काय या देशाचा इतिहास आहे, काय या देशाची यशोगाथा आहे. अरे यांच्यामुळे आपलं खूप चांगलं चाललंय. प्रत्येकाचं तुमचं माझं जे यांच्यावर आधार आहे. नवरा बायको मध्ये सायकल सारखा जोड आहे, फिट. त्या सायकल मध्ये वाटप करायची झाली तर आपण सगळे पुढचं चाक घ्या, मागचं चाक येईल द्या का? कारण सायकलच्या सगळं मागच्याच चाकाला आहे. स्टँड, तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? स्टँड, बोला पड पड पड. कॅरी, चेन व्हील पॅडल, सीटचा भार, ब्रेक, घंटी बोकड, हँडलला बस वाजवता काय हाताला दुसरं तुला सगळं माग आहे. ओरिजिनल ब्रेक माग, एखाद्या पट्ट्याला आपले ब्रेक दाबून पहा. चालवणाऱ्याच्या तोंडात आता आले तुम्ही सांगणं सोडून देईल. आमचं तुमच्या हातावर. तुम्ही सहन करता म्हणून आमचं घर चालतं. सहन करणाऱ्या महिला बना. 2 उदाहरणं आहेत एकाच घरातली. एकीला सहन करून नाव कमवता आलं, एकीला ते सहन करता आलं नाही. एकीनं राजवाड्यात नवरा रडवला तरी, आणि एकीला वनवासात देव हसवला सीता. एकीला सहन करावं वाटलं, एकीला ते जमलं नाही. त्यांना आपलं नाव टिकवायचंय कळम मध्ये, त्याने आपलं नाव सहन करणाऱ्याच्या यादी बसलेल्या सगळ्या. तुम्हाला समाज संधी देईल, सेवा करण्याची संधी मिळाली तर सहन करा, त्रास सहन करा. सकाळ लवकर उठा, कामाला लागा, ठरवा, नियोजन करा. माझं सर्कल आहे, या गावांनी मला निवडून दिलं किंवा देणार आहेत, त्यांचे उपकार जाणण्याकरता रोज आठवड्यातून एकदा तरी त्या गावातल्या माणसाची भेट झाली पाहिजे. प्रमुख अडचणी लक्षात घेतल्या आला पाहिजे. ज्यांनी आपल्याला सत्तेत बसवलं त्यांनाच वाऱ्यावर सोडून द्यायचं. कोण कष्टाला न्याय देत नाही. त्यामुळे कष्टाला न्याय देणाऱ्याच्या यादीत आपला नंबर.
ते विशाल महाराज खोलेचं कीर्तन 100% खरं आहे. ऐकायची मानसिकता ठेवा. कीर्तन हेच असं एक प्रभावी माध्यम आहे की जिथून सगळा संदेश जगतापर्यंत जाऊ शकतो. ए टू झेड सगळा. त्यामुळे एवढं जरी तुम्ही घरी गेलं काही एक दोन मुद्दे तरी आम्हाला या कीर्तनाचं समाधान वाटेल. उद्धव महाराजांना, श्रावण महाराजांना, संकेत महाराजांना, या लेकरांना, कारण याची गरजच आहे आज वारकरी सम्राट. किती पोरं उभे कळम मध्ये कीर्तनाला, किती? अरे एक नाही, मला माहिती आहे ना. काय तुम्ही पैशावाले लोक आहे भाऊ पुणे जिल्ह्यात, तुम्हाला काय काम आहे टाळाचं? टाळाटाळ करू नका पुणेकर, पैसा लय असेल तुमच्याकडे. अरे याच्यापेक्षा काय श्रीमंत वस्तू दुसरी टाळाची भजनाची. अनाथ कधी लावणार तुम्ही तुमच्या पोरांना? व्यसन वाटले, चोरी झाली, मास मध्ये सट्टापत्ता सुगारीचं वारं घरात घुसलंय, तरी आपल्याला असं वाटत नाही की आपण भगवंताच्या दिशेने गेलं पाहिजे. जा थोडा काळ सहन करा. नाही मला त्रास सहन करायचा देवा करता. त्या लोहाराच्या दुकानाचं पूजन करायचं उद्घाटनाचं, त्यावेळेला कुंकू घणाला लावता का? हातोडीला लावता का? चिमट्याला लावता का? भात्याला लावता का? मग पूजा करता कशाची? आईवडीची का? कारण त्या इतरांना घाव करणं माहिती आणि तिला सहन करणं माहिती. ती सहन करणारी म्हणून त्या लोहाराचं पोट भरतंय विचाराचं. तसं जे सहन करताय त्यांचं पोट भरण्याची जबाबदारी माझ्या पांडुरंगाची असेल. तुकोबारे म्हटले आमचं भरलं क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निले सुख. नाही तर कोण आलं? अरे कोण कोण येतो, अरे कोण कोण येतो या स्वर्गमय सुखाला. सोडो निवास नेला विसरून कल्पनेला. सोडो निवास नेला विसरून कल्पनेला. कोण येतोय तुमच्यासोबत? त्याला म्हणा येऊ दे दया आता तरी गुरुमाऊली. येऊ दे दया आता तरी गुरुमाऊली. या आयुष्याची दोरी कमी झाली, 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 या आयुष्याची दोरी कमी झाली. तेव्हा थोडं आयुष्य झाले आमचं. आम्ही खूप काळ अनुभवला. जन्मापासून आमच्या वाडवडिलांनी कष्ट करून या कळमध्ये स्वराज्य निर्माण केलं. आता तुला प्रार्थना आहे, ये मुदे दया दया, ये मुदे दया, ये मुदे दया आता तरी गुरुमाऊली. ये मुदे दया आता तरी गुरुमाऊली. या आयुष्याची दोरी कमी झाली, या आयुष्याची दोरी कमी झाली, या आयुष्याची दोरी कमी झाली, दोरी कमी झाली, दोरी कमी झाली. पतंग वरती नाही, खाली 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 येतोय. दोर कमी कमी होते. म्हणून सोसा आणि सुख मिळवा. तुकोबारे तुमचा आधार काय? आम्ही ते सोसलं पण मागचं सगळं सोडलं. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी. जी मायेची साधन होती त्याचा त्याग केला, कारण ती आम्हाला काय देत होती? सुख नाही, अधिकची परी दुःखाची. बस आम्ही आता त्याचा त्याग केला आणि भगवंताच्या दिशेनं आरूढ झालो. आम्हाला हवं ते मिळालं. आता हवं ते मिळाल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की सुख देणारा तोच आहे. तुम्हाला आवडीच असलेले भजन आहे. मला आठवण दिली म्हणावा तो
तूफानों ने घेर लिया, मुझे राह नजर ना आवे, थोड़ा तूफानों ने घेर लिया, मुझे राह नजर ना आवे, तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे, भटक रहा हो मैं बाबा, बाबा भटक रहा हो मैं बाबा, पार लगा बोलना तीन बाण के धारी, तीनों बाण चलावो ना, मुश्किल में डाल तेरा अब जल्दी आओ ना। एक ताली वाजवा सगळी, एक त्याचा आवाज वाढवायचा, आवाज वाढवा. तूफानों ने घेर लिया, मुझे राह नजर ना आवे, तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे, भटक रहा हो मैं बाबा, पार लगा लो ना, भटक रहा हो मैं बाबा, पार लगा लो ना, तीन बाण के धारी, तीन बाण चलावो ना, मुश्किल में दर्द तेरा अब जल्दी आओ ना, तीन बाण के धारी, तीनों बाण चलावो ना, मुश्किल में दर्द तेरा अब जल्दी आओ ना. खूप सुंदर, खूप सुंदर. अनजानी इस नगरी में सब अनजाने लगते हैं, हम तो तेरी याद में रो रो रोते लगते हैं, अनजानी इस नगरी में सब अनजाने लगते हैं, हम तो तेरी याद में रो रो रोते लगते हैं, बहता है नाम बाबा, बाबा बहता है नाम बाबा, नीर थमाओ ना, तीन बाण के धारी, तीन बाण चलावो ना, मुश्किल में दर्द तेरा अब जल्दी आओ ना, तीन बाण के धारी, तीन बाण चलावो ना, मुश्किल में दर्द तेरा अब जल्दी आओ ना. आरे के सहारे बाबा, आरे के सहारे, आरे के सहारे मेरी आराधना, तीन बाण के धारी, तीन बाण चलावो ना, मुश्किल में दर्द तेरा अब जल्दी आओ ना, शाम जल्दी आओ ना, प्यार जल्दी आओ ना. ओ शाम आजा, ओ शाम आजा. संकट काळामध्ये कोण येते? समोर आवाज कमकुवत होते, कीर्तनाच्या मानस सिस्टीम कमकुवत होती. समोर आवाज आला तुझी तान 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 तान, 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 2 12 स्पीकर आहे, तरी आम्हाला तुम्हाला म्हणावं लागतं आवाज आहे, म्हणजे आश्रय आठवू जगातलं. विडोबार कुमारी, विडोबार कुमारी, वा सगळ्यांनी टाळी वाजवा ना. विडोबार कुमारी, मंडळी ज्ञानदेव तारा, पंढरीनाथ भगवान की. विडोबार कुमारी,
सांडली मांडली मागे केल्याबरोबर या धिकाची परी दुःखाची या तुकोबरे म्हणतात एकदा या अवस्थेवर आलो सहन करून पुढे आलो की तुका मले येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी आता यायचंही नाही आणि पुन्हा जायचंही नाही अशा जागेवरती आरोल व्हायचं तुका मले येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी सांडली मांडली मागे केल्याबरोबरी अधिकची परी दुःखाची या नाथ साहेबांच्या चरणावर सेवा मोठ्या अंतःकरणपूर्वक समर्पित करतो आल्या वाणीला विराम देतो वेळेत कीर्तन सुरू झालं वेळेत आपण आवडलं पाहिजे तुम्हा सगळ्यांप्रती करुणापूर्वक भावना व्यक्त करून जी जी मंडळी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता प्रयत्न करत असतील मी त्या सगळ्यांना धन्यवाद देऊन माझ्या चिंतन सेवेला विराम देतो आहे आपल्या मोठ्या संख्येने आलेल्या उपस्थितीतून खरोखर अत्यंत दैदिप्यमान सोहळा आपण कळंब ग्रामस्थांच्या सहकार्यातून इथं संपन्न केलेला आहे माता माऊल्या पुरुष मंडळी जाता जाता आपल्याला सगळ्यांना विनंती आहे गळ्यात तुळशी माळ घाला एकादशीचं व्रत करा पंढरीची वारी करा ज्ञानोबाला तुकोबाऱ्यांवर नितांत श्रद्धा ठेवा एवढी विनंती आपल्या सगळ्यांच्या चरणी करतो मोठ्या प्रेमाने एकदा मुक्ताबाईला आपण यावर्षी विनंती करतो मुक्ताबाईला आपण सगळ्यांनी यावर्षी विनंती करतो आणि तिथून जवळजवळ 500 किलोमीटर अंतरावर मुक्ताबाई नावाचं संस्थान आहे विजेच्या कडकडाटासह मुक्ताबाई तिथं गुप्त झाल्या करोडो रुपयाचं मुक्ताबाईच्या मंदिराचं काम उभं राहिलेलं आहे येणाऱ्या काळात देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आपण सोन्याचा कळस मुक्ताबाईच्या मंदिरावर विराजमान करतो आहोत आपल्याला सगळ्यांना विनंती की कोणत्याही सोहळ्याला विशेष उपस्थिती औरंगल्या आंबेगाव तालुक्यातून यावं मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना पिंगळा ऐकायचा आहे आम्हाला आवाज नाही होईल स्टेजला आवाज नाही येत आवाज नाही येते वरती आवाज आम्ही काय म्हणतोय ते कळायला की बरोबर वाटतं काय म्हणा संतांचा ऐका आपलं भलं होईल अन्यथा आपल्याला